मित्रो नमस्कार. आपण आज गोखले यांच्या सामाजिक विचाराची चर्चा आता करू लागलो आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये गोखले यांचे आर्थिक विचार काय आहेत हे आपण थोडक्यात चर्चा केलेली होती. आपण पुन्हा पुन्हा हे सांगतोय की भारतीय विचारवंताचा अभ्यास करत असताना आपणास हे फार कठीण काम आहे की एखाद्या विचारवंताचे सामाजिक कार्य कोणते, राजकीय कार्य कोणते, आर्थिक कार्य कोणते, अशी फारकत आपल्याला भारतीय विचारवंतासंदर्भात करता येत नाही. कारण भारतातील जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी ज्या सामाजिक समस्या उद्भवतात त्या सामाजिक समस्येचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शासकीय अशा सर्व अंगांनी त्याचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून सामाजिक समस्या ही मूळ आहे ज्यावर वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या अवलंबून आहेत. म्हणून गोखले यांच्या विचारामध्ये मग तो सामाजिक असो, मग तो आर्थिक असो, तो राजकीय असो की अन्य इतर कुठलाही विचार असो, त्या विचारातले जे आंतरसंबंध आहेत किंवा हे विचार हे समाज, धर्म, त्यानंतर उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता या बाबींचा पुन्हा पुन्हा उल्लेख आपल्याला करावा लागतो. कारण या विचाराची जी चर्चा आहे किंवा ह्या ज्या विचाराचा जो उगम आहे तो उगम तत्कालीन परिस्थितीतून तो निर्माण होताना दिसतो. म्हणून गोखले यांचे विचार जरी आपण सामाजिक म्हणत असलो, आर्थिक म्हणत असलो, त्याचा आपल्याला सार समजून घेणं ते गरजेचं आहे. तो सार इतका गुंतागुंतीचा आणि एकमेकावर आधारलेला आहे की तो नीट पद्धतीने आपल्याला विचारात घेणं आवश्यक ठरतं. म्हणून आपण मागील लेक्चरमध्ये जी चर्चा करत होतो किंवा जी केली की गोखले हे उदारमतवादी होते, परंतु त्यांनी उदारमतवादाचा विचार करत असताना पारंपरिक उदारमतवादाचं म्हणणं हे स्वीकारलेलं नाही. पारंपरिक उदारमतवाद हे निरहस्तक्षेपी स्वरूपाचा होता, लेझफेअर ज्याला आपण म्हणतो. त्यांचं म्हणणं होतं की राजाने सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य या बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. उत्पादक आणि ग्राहक हे वस्तूच्या किमती ठरवतील म्हणून राज्याची लुडबुड ही त्यांना मान्य नव्हती. परंतु गोखले यांचे विचार पारंपरिक उदारमतवादाच्या विरोधातले होते. कारण जी अर्थव्यवस्था होती पारंपरिक उदारमतवादामधली ती मुक्त स्वरूपाची अर्थव्यवस्था होती, ज्यामध्ये स्वतंत्र या संकल्पनेच्या भोवती जे फिरणारं राज्य होतं ते राज्य हे फक्त दोनच कार्य करायचं. एक, लोकांचं संरक्षण करायचं आणि एक, कमीत कमी कायदे करायचे. ही भूमिका साधारणतः जॉन लॉकपासून ते जे.एस. मिलपर्यंतच्या प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोखले असे अभ्यासक होते, विचारत होते की त्यांचं म्हणणं असं होतं की राज्याच्या सकारात्मक हस्तक्षेपातून आपल्याला भारतातील अर्थव्यवस्था, भारतातलं औद्योगिकीकरण हे वाढवायला आपल्याला मदत करता येऊ शकते. पण गोखले यांचा उदारमतवाद हा पाश्चात्य उदारमतवादांपेक्षा भिन्न आहे. ही बाब आपल्याला विचारात घ्यावी लागेल आणि त्यांचं मत हे पारंपरिक उदारमतवादाच्या विरोधातलं आहे. म्हणजे त्यांना काय करायचं होतं तर भारतामध्ये जो न्यायोचित विकास आहे, व्यवस्था आहे, ती व्यवस्था त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की भारतातील औद्योगिकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी राज्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तर आपल्याला दोन विचार परस्पर विरोधी दिसतात. म्हणजे जो मुक्त बाजारपेठेचा विचार आहे, मुक्त अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचं नियंत्रण हे अर्थव्यवस्थेवर नाही. आणि जिथे भांडवलशाही व्यवस्था अधिक गतिमान आहेत तिथं कल्याणकारी राज्याची भूमिका ही महत्त्वाची नसते. परंतु गोखले या दोन्ही बाबी महत्त्वाच्या अशा सांगतात. इथे आम्हाला कल्याणकारी राज्य गरजेचं आहे आणि आम्हाला राज्य पुरस्कृत इथला औद्योगिकरण हे महत्त्वाचं आहे. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतातली जी सामाजिक, राजकीय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक जी परिस्थिती होती तर ती संक्रमणकालीन होती. ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हे सगळं
चालत होतं. म्हणून गोखले यांना पाश्चात्य उदारमत नको होता, इथला उदारमतवाद हा भारताच्या परिस्थितीच्या अनुसार असावा, त्याच्यानुसार असावा आणि मग त्यामुळे राज्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. म्हणून गोखले यांनी तत्कालीन ब्रिटिश शासनाच्या धोरणावर टीकाही केली आणि त्यांनी त्याबरोबरच स्वदेशी चळवळ किंवा स्वदेशीचा विचार देखील त्यांनी पुढं आणला आणि त्यांनी स्वदेशीची चळवळ ही बहिष्काराशी जोडलेली नाही, आपण हे विचारात घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या मते स्वदेशीची जी चळवळ आहे ती राष्ट्रप्रेम आणि आर्थिक चळवळीचा एक भाग होता. या सगळ्या ज्या चळवळी निर्माण झाल्या या चळवळीला एक प्रकारचा सामाजिक आधार आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे स्वदेशी म्हणजे वेगळी चळवळ, समाजाच्या बाहेरची असं नाही. आर्थिक म्हणजे वेगळी चळवळ, त्याच्यात समाजाचा सहभाग आहे असं नाही. तर ह्या सगळ्या चळवळी सामाजिक प्रश्नांच्या भोवती फिरणाऱ्या आहेत. या चळवळी राष्ट्रवादी चळवळीच्या भोवती फिरणाऱ्या आहेत, राष्ट्रप्रेमाच्या भोवताल फिरणाऱ्या आहेत. म्हणून त्यांनी स्वदेशीची चळवळ ही डायरेक्ट बहिष्काराशी जोडलेली नाही. त्यांचा अर्थ ही चळवळ देशप्रेम आणि आर्थिक चळवळीचा एक भाग होता. जेथे देश आणि भक्तीच्या पैलूचा प्रश्न होता, तेथे हा प्रश्न मातृभूमीच्या श्रद्धेशी जोडला होता. म्हणजे स्वदेशी काय आहे तर मातृभूमीशी संबंधित आहे. तर या चळवळीची भौतिक बाजू काय होती तर ती भौतिक बाजू म्हणजे आर्थिक होती. म्हणजे भारतातील उत्पादन होणाऱ्या वस्तू भारतीयांच्या त्याच भारतीयांनी घेणं, यामध्ये राष्ट्रप्रेम पण आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक फायदा पण आहे. आणि पुढे जर आपण नीट विचार केला तर महात्मा गांधीजींनी जी चळवळ प्रतिपादन केली त्या चळवळीचा जो गाभा होतो पाहायला मिळतो, तो गाभा आपल्याला इथून पाहायला मिळतो, जो त्यांच्या स्वराज्य या संकल्पनेमध्ये पाहायला मिळतो. ते त्यांच्या खादी उद्योगामध्ये पाहायला मिळतो, चरखा उद्योगामध्ये पाहायला मिळतो. म्हणून नीट आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. याबरोबरच या सगळ्या चळवळीचा जो सार आहे तो सार आपल्याला नैतिकतेशी, आत्म्याशी, अध्यात्माशी जोडता येतो. कारण राष्ट्रप्रेमाचा मुद्दा, राष्ट्रभक्तीचा मुद्दा हा आपल्या आत्म्याशी संबंधित आहे. म्हणून गोखले यांचा सामाजिक आणि आर्थिक विचार किंवा राजकीय विचार जेव्हा आपण समजून घेतो तर जी आत्मा आणि नैतिकता नावाची जी गोष्ट आहे त्याच भोवती हा विचार आपल्याला फिरताना दिसून येतो. म्हणून गोखले यांनी आपल्या स्वदेशी चळवळीच्या संदर्भात ते शासकीय मदत घेण्याची सुद्धा विचार प्रतिपादन करतात. ते म्हणतात की आपल्या स्वदेशी चळवळीसाठी तर शासन मदत करत असेल तर आपणास काही हरकत नसावी, कारण त्या आधारावर आपल्याला भारतामध्ये आपल्या स्वदेशीचा विकास आपल्याला करता येईल. आणि हाच विचार सामाजिक सुधारणेमध्ये देखील तो पाहायला मिळतो. म्हणजे गोखले यांच्या आर्थिक विचाराचा जो आधार आहे तो आधार रानडे आणि प्राध्यापक लिस्ट यांच्या विचारात पाहायला मिळतो. तोच आधार म्हणजे सामाजिक सुधारणेचा आधार हा गोखले यांच्या विचाराचा जो आधार आहे तो रानडे यांच्या विचारातून आपल्याला आलेला दिसतो. म्हणून रानडेंनी जी सामाजिक सुधारणेची बाजू घेतली तीच बाजू गोखले घेतात. म्हणजे गोखले यांनी सामाजिक सुधारणांना जे प्राधान्य दिलं त्याच पद्धतीने राजकीय सुधारणा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आधी सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या, त्याबरोबरनं राजकीय सुधारणा महत्त्वाच्या, असं समर्थन सामाजिक चळवळीचं सुधारण्याचं ते गोखले यांच्या विचारामध्ये पाहायला मिळतं. रानडे यांनी 1809 जो सामाजिक सुधारणेचा एक भाग म्हणून काही विचार प्रतिपादन केले होते. त्यामध्ये एक उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर 1 वर्षाच्या उत्पादनापेक्षा अधिकचा खर्च मुलगा किंवा मुलीच्या विवाहामध्ये होऊ नये. म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याच्या लग्नामध्ये
आपलं वर्षाचं जे उत्पादन होईल, आपल्या घरात जे उत्पादन होईल, काय 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 50,000, 40,000 जे काय असेल ते, तर त्याच्या एका वर्षाच्या उत्पादनाच्या आधी खर्च हा लग्न सोहळ्यामध्ये, विवाह सोहळ्यामध्ये पालकांनी करू नये, असा एक विचार इथे पाहायला मिळतो. त्याचं समर्थन आणि हाच विचार गोखले यांनी मांडला. त्याबरोबरच त्यांनी मुलांच्या लग्नाचं वय म्हणजे पुरुषांसाठी जे लग्नाचं वय निश्चित केलं होतं, विवाहाचं वय निश्चित केलं होतं किंवा काय असावं असं ते सांगतात. तर 16, 18 आणि 20 या वयापूर्वी मुलांची लग्न होऊ नयेत आणि मुलींचे विवाहासंबंधीचे वय ते सांगताना असं म्हणतात की 10, 12 आणि 14 वर्षापेक्षा कमी वयाचे विवाह हे बालविवाह समजावेत. म्हणून बालविवाह करण्याच्या प्रथेवर त्यांचा हा विरोध होता आणि सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून आपल्याला हे बदलता येईल अशी भूमिका त्यांची होती. त्याबरोबरच त्यांनी बहुपत्नीत्वाचा विरोध केलेला दिसतो. आणि त्यांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते असं म्हणतात की वयाच्या 60 वर्षानंतर कुणालाही विवाह करण्याचा अधिकार असू नये. आणि त्याबरोबरच त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत आणि महिला शिक्षणाचा पुरस्कार हा करण्यात यावा, हा त्यांच्या सामाजिक विचाराचा एक महत्त्वाचा पाया होता, तो एक आधार होता. म्हणून सामाजिक सुधारणा या हळूहळू हव्यात, त्या डायरेक्ट एकत्र म्हणजे त्या एकदम होऊ नयेत आणि त्या क्रांतीसारख्या असू नयेत. म्हणजे सामाजिक सुधारणा या टप्प्याटप्प्याने व्हाव्यात. जर या सुधारणा आपण एकदम करण्याचा प्रयत्न करू, एकाएकी करण्याचा प्रयत्न करू, तर तसं होणं शक्य नाही. कारण त्या होणाऱ्या सुधारणा त्याला दीर्घकालीन आयुष्य नसतं, त्या अल्पजीवी ठरतात. म्हणून या सुधारणा ह्या ग्रासरूटपासून आल्या पाहिजेत. म्हणजे जी उदारमतवादी मूल्ये आहेत, ज्या उदारमतवादी ज्या सुधारणा आहेत, त्या सुधारणा एकाएकी जादूच्या कांडीसारख्या घडत नाहीत. तर मग आधी सामाजिक प्रथा परंपरा, रूढी परंपरा, अंधश्रद्धा ह्या कमी 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 करत करत ह्या सुधारत आपल्याला एका सामाजिक परिवर्तनाच्या टप्प्यापर्यंत, एका स्तरापर्यंत आपल्याला येता येईल. आणि असं येणारं परिवर्तन, असा येणारा सामाजिक बदल, तो दीर्घकालीन बदल हा महत्त्वपूर्ण असेल. आणि हा बदल हा नेहमी हा वैधानिक स्वरूपाचा असावा, तो सनदशीर मार्गाने आलेला बदल असावा. आणि या बदलामध्ये राज्यांनी पुढाकार घेऊन हा बदल घडून आणावा. म्हणजे सामाजिक सुधारणांमध्ये राज्याची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून गोखले यांनी राज्याला ते काय सांगतात, तर राज्याने समाजाच्या जी प्रगतिशील तत्त्वे आहेत, प्रगतीसाठी कारणीभूत ठरणारी जी इतर घटक आहेत, त्या घटकांना मदत करावी. म्हणजे कोणती घटक आहेत ज्याच्यामुळे प्रगती होते, तर त्याच्यामध्ये शिक्षण आहे, तुमची औद्योगिकता आहे, कृषीचा विकास आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहे, स्वतंत्रता आहे, या न्याययोग्य व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेच्या आधारावरच आपल्याला एक सामाजिक प्रगती साधता येते. म्हणजे केवळ तुमचं दैनंदिन जीवनाचा स्तर सुधारला म्हणजे समाज सुधारला किंवा सामाजिक परिवर्तन झालं असं नाही. हे सामाजिक परिवर्तन बौद्धिक स्वरूपाचं, विवेकी स्वरूपाचं असावं, तर ते परिवर्तन दीर्घकालीन टिकतं. आणि या परिवर्तनामध्ये राज्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या परिवर्तनामध्ये जर मूलभूत बाब कोणती असेल, कोणती महत्त्वाची असेल, तर ती मूलभूत बाब म्हणजे प्राथमिक शिक्षण हे मुक्त आणि अनिवार्य असावे. त्यांच्या सामाजिक परिवर्तनामधले जी महत्त्वाची बाब आहे, जिथून सामाजिक सुधारणेची सुरुवात होते, ती सुरुवात म्हणजे शिक्षणाच्या आधारावरती सुरुवात होते. म्हणून सामाजिक सुधारणेमध्ये शिक्षणासारखं माध्यम हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच आधारावर होणाऱ्या सुधारणा ह्या दीर्घकालीन टिकणाऱ्या असतात, असं मत गोखले यांनी नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून ही बाब आपण विचारात घेतली पाहिजे. त्याबरोबरच ते असं म्हणतात की शिक्षण म्हणजे काय, लिहिणं वाचण्याची क्षमता म्हणजे शिक्षण आहे का, किंवा केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिकणं म्हणजे शिक्षण आहे का.
तर एवढा संकुचित आणि मर्यादित अर्थ गोखले घेत नाहीत. ते म्हणतात की या माध्यमातून म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून काय झालं पाहिजे, तर व्यक्तीच्या विवेकाची क्षमता वाढली पाहिजे, व्यक्तीची अधिक नैतिक आणि आर्थिक क्षमतेचा विकास झाला पाहिजे. आणि हे जर होत असेल तर मग ते शिक्षण आहे. जर शिक्षणातून तुमचा नैतिक विकास घडत नसेल, आर्थिक विकास घडत नसेल, बौद्धिक विकास घडत नसेल, विवेकी दृष्टिकोन जर विकसित होत नसेल, तर त्याला शिक्षण म्हणायचं का, असा प्रश्न गोखले विचारताना आपल्याला दिसतात. म्हणून सामाजिक परिवर्तन दीर्घकालीन टिकण्यासाठी किंवा आपण एका योग्य समाजाकडे जाण्यासाठी, नवीन समाजाची उभारणी करण्यासाठी जे परिवर्तनाचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे शिक्षण आहे, अशी भूमिका गोखले हे नोंदवतात. ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मग सामाजिक परिवर्तन कसं असलं पाहिजे, तर शिक्षणाच्या माध्यमातून आलेलं सामाजिक परिवर्तन हे दीर्घकालीन टिकणार आहे. म्हणजे केवळ धर्मसुधारणा कधी शक्य आहेत जर आपण शिकलो तर. म्हणजे मूळ धर्म काय जेव्हा हे जोपर्यंत कळत नाही, आणि ते कळण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. म्हणून गोखले हे सामाजिक सुधारणा का महत्त्वाच्या सांगतात प्रारंभी. त्याचं कारण असं आहे की या सुधारणा हळूहळू तुम्हाला राजकीय सुधारणांकडे आपोआप घेऊन जातात. म्हणून गोखले यांचा विचार हा इथे महत्त्वाचा दिसतो. त्याबरोबरच गोखले यांनी सामाजिक रूढी, अंधश्रद्धा, परंपरा, ज्या वाईट कर्मकांड आहेत त्या कर्मकांडावर त्यांनी टीका केलेली आहे. त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा विचार इथे दिसतो, तो म्हणजे त्यांनी दारू प्रतिबंधाचा विरोध केलेला. त्याचा म्हणजे दारू पिण्यावर प्रतिबंध असला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. जर आपण पुढं जर महात्मा गांधी जर पाहिलात, तर महात्मा गांधींनी त्यांच्या स्वराज्याच्या विचारासंदर्भात दारूबंदीवर त्यांचं एक विधान आहे की ते असं म्हणतात की मला जर 1 दिवसाचा हुकुमशहा बनवलं तर मी पहिल्यांदा दारूबंदी करेल, आणि यातून येणारा जो याच्या ठिकाणी मी काय चालवेल, या ठिकाणी मनोरंजन आणि याच्यातून काही सामाजिक कल्याणासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या बाबी मी इथून चालवेल. म्हणजे गोखले असं म्हणतात की दारू बंद का असावी, कारण दारूमुळे व्यक्तीचा आणि समाजाचा पर्यायाने राष्ट्राच्या विकासासाठी ते बाधक ठरणारी आहे. महात्मा गांधींचा हा विचार जो पुढे येतो तो गोखले यांच्या याच विचारापासून येतो. म्हणून महात्मा गांधी जर दारू बंद करून तिथे शाळा आणि मनोरंजनाचं केंद्र सुरू करू इच्छितात, त्याचा अर्थ त्यांना सामाजिक परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समाजाच्या सर्व स्तरापासून व्हावी, ही त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. म्हणून समाजविघातक बाब ही दारू आहे आणि ती मोठी बाधा आहे, मोठी अडचण आहे. ती आपल्याला लवकरात लवकर दूर करता आली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांच्या सामाजिक विचारामध्ये व्यक्तिवादाला अधिक महत्त्व आहे. म्हणजे व्यक्तिवाद म्हणजे काय, तर थोडक्यात आपण त्याच्या मूळ संकल्पनेत जाणार नाही आहोत. इथे काय अभिप्रेत आहे, व्यक्तिवाद म्हणजे व्यक्तीचा सन्मान महत्त्वपूर्ण आहे, त्याची डिग्निटी महत्त्वपूर्ण आहे, त्याची प्रतिष्ठा महत्त्वपूर्ण आहे. जर व्यक्तीला प्रतिष्ठा नसेल, त्याचा सन्मान नसेल, तर खऱ्या अर्थाने व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. म्हणून सामाजिक परिवर्तनामध्ये काय महत्त्वपूर्ण बाब आहे, तर व्यक्तीचा सन्मान हा महत्त्वपूर्ण आहे. आणि व्यक्तीचा सन्मान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यातली चेतना आणि शिक्षण या ज्या 2 बाबी आहेत सन्मान वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. एक तुमच्यातली चेतना, जो विचार, आणि दुसरी बाब म्हणजे तुमच्यातलं शिक्षण. या 2 आधारावर आपणास व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचा सन्मान वाढवता येतो. आणि हे कशासाठी वाढवायचं हो, हे पुन्हा ते स्वशासनासाठी हा सन्मान वाढवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे परकीय शासन किती जरी चांगलं असलं, ते शासन दीर्घकालीन आपल्यासाठी उपयोगाचं ठरू शकत नाही. म्हणून आपण जेव्हा सक्षम होऊ, आणि मग सक्षम होण्यासाठी आपल्याला हे मार्ग आहेत, ज्या आधारावर आपल्याला आपला विचार हा अधिक वृद्धिगत होऊन किंवा
आपला विचार हा अधिक भक्कम होऊन तो आपल्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून व्यक्तिवाद हा महत्त्वाचा असून या व्यक्तिवादाचा संबंध ह्या आपल्या जसं की आपण आधी म्हणालो तसं आत्म्याशी आहे, आपल्या अंतरात्म्याशी आहे, आपल्या नैतिकतेशी आहे, आपल्या प्रतिष्ठेशी आहे, आपल्या सन्मानाशी आहे. म्हणून सामाजिक सन्मान हा ते महत्त्वाचा मानतात. आणि म्हणून व्यक्तिविकासामध्ये या सामाजिक सन्मानासमोर आड येणाऱ्या अनेक बाबी आहेत, ज्याच्यामध्ये जात आहे, ज्याच्यामध्ये वंश आहे, ज्याच्यामध्ये संप्रदायवाद आहे, ज्याच्यामध्ये अज्ञान आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक कट्टरता आहे, स्त्रीदास्य आहे, अत्याचार आहेत. या बाधा दूर होणं ते अधिक महत्त्वाच्या मानतात. पण अशा प्रकारे गोखले यांचा जो सामाजिक सुधारणावाद आहे, तो सामाजिक सुधारणावाद त्यांच्या उदारमत दृष्टिकोनातून तो अधिक निर्माण होतो आणि तो दिसून येतो. म्हणून गोखले यांचे सामाजिक विचार देखील आपणास विचारात घेणं हे आवश्यक ठरतं. पुन्हा आपण हे सुट्या पार्टमध्ये आपण गोखलेंचे जे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात, आपण तीच चर्चा करत असतो. आपण पुन्हा तेच सांगतोय की कोणताही विचारवंत उद्देश ठेवून काम करत नाही. हे माझं सामाजिक कार्य, हे माझं राजकीय कार्य, हे माझं धार्मिक कार्य, का आपण ते आपल्या सोयीसाठी आपण हे करत असतो. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये गोखले यांचे जे इतर विचार आहेत ती चर्चा आपण करणार आहोत. धन्यवाद.